नमस्कार. अगदी 10 किलो आंब्यांचा रस तुम्ही 10 मिनिटात बनवाल इतकी सोपी प्रोसेस मी आज तुम्हाला सांगणार आहे. मिक्सरची गरज नाही बरं का इथे. लाईट गेली तरी काही हरकत नाही. बरेच पाहुणे घरी आले, आंबारस कसा बनवायचा आपल्याला फार प्रश्न पडलेला असतो. पण आत्ता ही जी झंझट आहे ती आपली गायब होणार आहे. आता अजिबात घाबरायचं नाही आहे. आत्ता मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक साधी आणि सोपी पद्धत आंबारस बनवण्याची. तर त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा, अजिबात स्किप करायचा नाही. खूप सुंदर प्रोसेस आहे, तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट्समध्ये तुमचं नाव सांगायला अजिबात विसरू नका. या ठिकाणी मी आंबे घेतलेले आहे. तुम्ही कुठलेही पिकलेले आंबे घ्या, काहीच हरकत नाही. स्वच्छ धुवून घ्यायचे. आंबारस बनवताना आपण पहिल्यांदा सुरुवातीला 1-1.5 तास जर आंबे पाण्यामध्ये जर ठेवले तर त्यामुळे आपल्याला जो कधी-कधी पोटात दुखतं, कधी-कधी आंबारस गरम पडतो, तर हा जो त्रास आहे हा होणार नाही. त्यासाठी आपल्याला आंबे जे आहे पाण्यात 1-1.5 तास घालून ठेवायचे आहे. 1-1.5 तासानंतर आपल्याला आंबारस बनवायचा आहे. छान स्वच्छ धुवून घ्यायचे आंबे. पिळून नाही घेतले तरी चालतील आपल्याला, आणि पिळलेले आंबे जर तुमच्याकडे असतील तर काहीच हरकत नाही. आता ह्या ठिकाणी मी आंबे असे मस्तपैकी छान असे धुवून घ्यायचे आपल्याला. आंबारस बनवताना लक्षात घ्यायचं, आंबे आपल्याला धुवून घेणं गरजेचं आहे. त्याच्या पुढचं जे काळं आहे ते काढायचं आहे. आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, म्हणजे त्यावर जी असलेली पावडर जी आहे त्यामुळे आपल्याला दाह होत नाही, पोटात दुखत नाही. लहान मुलांच्या जुलाब उलटीसारखा प्रकार आपल्याला होत नाही. त्यासाठी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आपल्याला आंबे धुवून काढायचे आहे. आंबे धुवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छ धुवून घेतलेले बघा तुम्ही, आणि आंबे धुतल्यानंतर आपल्याला कटिंग करून घ्यायचे. बारीक याचे काप करून घ्यायचे. एकदम बारीक नाही करायचे, फक्त आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहे. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते कसे करायचे आहे. तर 2 भाग जे आहे ते आपल्याला आंब्याचे करायचे आहे. अगदी कोळीचाही रस आपण भरभरून काढणार आहोत या ठिकाणी, आणि अजिबातही वाया जाणार नाही आपला रस, याची मी तुम्हाला फुल गॅरंटी देते. या ठिकाणी सगळे आंबे आपल्याला अगोदर कट करून घ्यायचे आहे. अगदी 10 किलोचा आंबारससुद्धा तुम्ही 10 मिनिटात बनवाल, एवढी सोपी प्रोसेस आहे. पटापट आंबे आपल्याला कापून घ्यायचे आहे आणि ताटामध्ये ठेवायचे आहे. तरीही तुमचा आंब्याचा रस अजिबातही वाया जाणार नाही, अशी ही साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला सांगत आहे. या ठिकाणी सगळेचे सगळे आंबे आपल्याला कापून घ्यायचे आहे. या ठिकाणी सगळे आंबे कापून झालेले आहे. कोय मी बाजूला केलेला आहे आणि आंब्याचे जे काप आहे ते वेगळे केलेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तुम्ही बघा, हे सगळे बाजूला कोय पण मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीनं बारीक करायचे आहे. आता हे बाजूला ठेवायचं आहे आणि आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे, जे की आपल्याला एक रिकामं पातेलं घ्यायचं आहे, छान असं स्वच्छ धुतलेलं, आणि त्यावर ही चाळणी घ्यायची आहे. तुमच्याकडे पुरण गाळायची चाळण असेल घेतली तरी चालेल. ही ज्यूस गाळायची चाळणी आहे, आणि त्यामध्ये बघा तुम्ही असं फक्त प्रेस करून घ्यायचं. 1 सेकंदात त्याचं सगळं रस जो आहे तो खाली गेलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि अशा पद्धतीनं आपल्याला झटपट असा आंब्याचा रस, एकदम गंधावणी आंब्याचा रस हा तयार होणार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आणि काही सेकंदात ही प्रोसेस होते. जर मिक्सरला आपण जर आंबारस लावला तर भांडी खूप भरतात, शिवाय आपल्याला कंटाळवाणं पण वाटतं. चमच्याने काढा किंवा पिळून घ्या, हात पण दोन्ही खराब होतात. त्यामुळे ही पद्धत जर तुम्हाला आवडली तर मला नक्की सांगा. नक्की तुम्हाला ही पद्धत आवडेल. कधी 2-3 आंब्यांचा रस आपल्याला मुलांसाठी बनवून द्यायचा असतो, तेव्हा पण आपल्याला कंटाळा येत असतो. जर तुम्ही ही पद्धत वापरली तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल. गंधासारखा आंबारस एकदम तयार होतो, आणि कुठलाही आंब्याचा रस हा जो आहे वाया जात नाही. व्यवस्थितरित्या निघालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि गंधावानी एकदम तुम्हाला पाणी घालायची गरज नाही आहे. या ठिकाणी वेलची पूड घाल्यानंतर जर हवं असेल तर, आंबे गोड असेल तर साखर घालायची अजिबात गरज नाही, आणि थोडंसं चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं या ठिकाणी. आणि पटापट ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे. अगदी 10 किलो आंब्यांचा रससुद्धा तुम्ही 10 मिनिटात बनवू शकाल. इतकी साधी आणि सोपी, आणि भरपूर असे भांडे न भरवता ही पद्धत मी तुमच्यासाठी प्रेझेंट केली आहे. तुम्ही नक्की मला सांगा कशी वाटली तुम्हाला एकदम. आणि आंब्याचा रस म्हटलं, पाहुणे आले की कधी अचानक लाईट जाते, मग त्यामुळे आपल्याला आंबारस बनवणं खूप कंटाळवाणं वाटतं, किंवा
जीवाला धाकधुकही असते, आता लाईट येईल की नाही, आता लाईट नाही आली तर आंबारस कसा वाढायचा. जरी रवीने आपण बारीक केला आंबारस तरी तो इतका बारीक होत नाही मिक्सरसारखा. पण ही जर प्रोसेस तुम्ही वापरली तर खरोखर मिक्सरपेक्षाही सुंदर तुम्हाला रिझल्ट याचा येणार आहे. अगदी गंधापेक्षाही सुंदर असा रिझल्ट तुम्हाला इथे येणार आहे. मँगोचा रस बनवून आपला तयार होणार आहे. लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना किंवा कितीही लोक आपल्या घरी येऊ दे तरी अजिबातही कंटाळा येत नाही आंबारस बनवण्याचा. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याने काय होणार आहे, येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. तुम्ही आता बघितलंच एकाही कातड्याला काहीही शिल्लक राहिलेलं नाही आहे बघा तुम्ही. आणि कोय जी आहे ती पण अशी घासून घ्यायची आहे चाळणीवर छानपैकी अशी मस्त. तर तिचंही सगळंच्या सगळं निघून जातं, अगदी काहीही उरत नाही. आणि अशा पद्धतीने आपला एकदम गंधासारखा आंबारस तयार झाला. तुम्ही बघू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला